हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या मराठी रेसिपी चॅनलवर। आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहे। ते मी जे अक्षय तृतीयेला पिट्टी बनवली त्याच्या पिट्टीपासून बनवलेले लाडू। ठीक आहे, मी बघा पिट्टी घेतलेली आहे। या पिट्टीतच साखर वगैरे आणि दळलेले पीठ आहे, ते छान भाजून घेतलेले आहे आधीच। ते आमच्याकडे अक्षय तृतीयेच्या दिवशी उरलेलं पीठ होतं, म्हणून मी ते लाडू बनवणार आहे। बघा मी आता ते पीठ घेतलेलं आहे, त्याचं काही प्रमाण नाही आहे। त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकलेली आहे। तरी पण मी 10-12 इलायची अशी बारीक करून घेतली आहे, किसमिस घेतलेले आहे, बदाम घेतलेली आहे 10-12 आणि काजू घेतलेले आहेत 10-12 अशी बारीक करून घेतलेलं आहे। थोडासा गूळ घेतलेला आहे, म्हणजे लागलं तर आपल्याला गोड असायसाठी। ठीक आहे, हे पिट्टीचे लाडू आहे। याच्यामध्ये फक्त गरम करून तूप टाकलेलं आहे मी। आपल्याला जेवढं तूप लागते, म्हणजे पिट्टीचे लाडू आपल्याला फक्त तुपातच बनवायचे। आता आपल्याला जोपर्यंत लाडू बनत नाही तोपर्यंत जेवढं प्रमाण लाडू मध्ये टाकायचं आहे तुपाचं, तेवढं आपण हळूहळू करून टाकायचं। हे आधी हे सगळं मिक्स करून घेत आहे, सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता मिक्स केलेलं आहे, सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। बघितलं तुम्ही आता त्याच्यामध्ये फक्त गरम केलेलं मी तूप घालत आहे। आणि शक्यतोवर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच तूप घालायचं। लाडू बनेल आपला एवढं बनतील एवढं तूप टाकायचं, जास्त तूप नाही टाकायचं। थोडं थोडं टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला समजणार आपल्याला किती तूप लागणार आहे। आणि हे लाडू अशी म्हाताऱ्या माणसांना त्यांना पण एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात आणि खूप 1 महिना आरामात हे टिकतात। 1-1.5 महिना आरामात टिकतात, छान राहतात। हे बघा आपण तूप टाकून असं मिश्रण तयार केलेलं आहे। बघा एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेलं आहे। आता त्याचे लाडू बनवून घेऊया। सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे मी, आणि त्याचे लाडू पण असे लवकरच बनत आहेत। छान आणि सॉफ्ट असा लाडू तयार झालेला आहे त्याचा। बघू शकता तुम्ही कशा प्रकारे लाडू तयार झालेला आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा ही रेसिपी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असंच आपण भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत।